डोंगरे साहेब आणि एसीपी शेखर बागडे साहेब यांना मिळालेल्या माहितीनुसार कोणगाव येथे एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे बेटिंग करत आहेत अशी माहिती होती। त्याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला। त्याच्यामध्ये 3 आरोपी आपल्याला अरेस्ट केलेले आहेत। त्या ट्रॅपमध्ये शानू दलित बेनीवाल, रजत बाबूलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगड हे 3 राहणारे छत्तीसगडचे आहेत। या ठिकाणी येऊन बेटिंग करत होते। तर याच्यामध्ये शुभलाभ नावाचं एक सॉफ्टवेअर त्यांच्या आपण लॅपटॉपमध्ये आपण त्या चेक केला असता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेटिंग त्यांनी लावलेले आढळलेले आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 1,97,400 रुपयेच्या मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। गुन्हा दाखल करून या आरोपी आता अरेस्ट केलेले आहेत। याच्यात पुढेही बऱ्याच लिंक डेव्हलप होण्यासारख्या आहेत। त्याच्यामध्ये आता सध्या 3 आरोपी हे छत्तीसगडचे आहेत। आणखी याच्यामध्ये काही लिंक आहेत आपल्याला, त्या अनुषंगाने तपास चालू आहे। तर या IPLच्या दृष्टिकोनातून एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी अँटी एक्स्टॉर्शन सेल आणि त्यांची टीम CPI PSI विजयकुमार राठोड आणि पूर्ण त्यांची टीम यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। आणि याच्यामध्ये IPC 420, 465, 467, 468, 471 आणि जुगार प्रतिबंधक कायदा याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचा गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेल करणं असाही प्रकार आपल्याला समोर येत असतो। या अनुषंगानं एक तक्रारदार ज्यांचे की छोटेखानी बांधकाम व्यवसाय आहे असे बांधकाम व्यावसायिक आपल्याकडं खंडणीविरोधी पथकाकडे आले होते। त्यांना एक आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव वयवर्ष 33 हा राहणारा डायगरचा आहे। RTI ऍक्टिव्हिस्ट म्हणून तो काम करत आहे आणि त्याच्यामध्ये यांनी जे बांधकाम केलं याच्या अगेन्स्ट तुमच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी करणार, तुमच्याविरुद्ध कारवाई करणार असं सांगून त्यांच्याकडून जवळजवळ 7,60,000 रुपयाची त्यांनी खंडणीची मागणी केली होती। या प्रकारची बातमी खंडणीविरोधी पथकाकडे आल्यानंतर स्पेशल टास्क फोर्सचे ACP शेखर बागडे साहेब, ACP डिटेक्शन 2 डोंगरे साहेब, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, राठोड साहेब आणि कापडनीस साहेब यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी सदर जो आरोपी आहे याच्या विरुद्ध व्यवस्थित एव्हिडन्स गोळा करून व्यवस्थित रेकॉर्डिंग करून याच्यामध्ये फुल प्रूफ तयारी करून या जो खंडणीखोर जो आहे प्रसाद कुमार उत्तम भालेराव याला ट्रॅप करून याला अरेस्ट केलेला आहे। आणि याच्या विरुद्ध आता आपण शिवटायगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 874/24, 384, 385, 387, 506(2), 170 IPC याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो आरोपी आहे याला बरेच दिवस झालं पैसे त्रास देऊन पैसे मागत होता आणि समोर ट्रॅप आयोजित करून 5,60,000 स्वीकारताना त्याला आपण रंगेहात पकडलेला आहे। तर आता आपल्याला हा आरोपी कस्टडीमध्ये आहे। याच्या विरुद्ध आणखीनही काही याने अगोदर कुणाला त्रास दिलेला आहे आणि त्रास देऊनही कंप्लेंट समोर आलेले नाही अशा अँगलनेही तपास चालू आहे। आणखीन काही याच्यावरती आतापर्यंत गुन्हे दाखल आहेत असं काही माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे। परंतु आणखीन काही लोकांना यांनी त्रास दिलेला आहे अगर कसे याबाबत तपास चालू आहे। तर अतिशय चांगली कामगिरी खंडणीविरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि सध्या तो आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आहे। पुढील तपास चालू आहे।